हरे कृष्ण. आज आपण बघूयात भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 20. या श्लोकात आज आपण बघणार आहोत अर्जुनाच्या रथावरील हनुमंतांच्या ध्वजामागची एक कथा. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण आहे. त्यांचे सारथी स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्या रथावरती आहे कपिध्वज म्हणजेच वानर ध्वज, ज्याच्यावरती आहे हनुमंतांचे चिन्ह. तर यामागची कथा अशी आहे, एकदा अर्जुनाला थोडा गर्व झाला होता. तो श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीरामांनी लंकेवर जाण्यासाठी दगडांचं पूल का बरं बांधला असावा? मी असतो तर बाणांचा पूल बांधला असता. यावरती श्रीकृष्ण हसले. ते म्हणाले, ठीक आहे अर्जुना, बांधून दाखव. मग अर्जुनाने बाणांचा एक सुंदर पूल बांधला. पण जेव्हा हनुमंत त्याच्यावर चालू लागले तेव्हा तो पूल कोसळू लागला. आणि मग अर्जुनाला कळून चुकले की इथे कौशल्य मोठे नाही पण विनम्रता मोठी आहे. अर्जुनाला हे समजल्यानंतर हनुमान त्याला म्हणतात, अर्जुना, युद्धात मी तुझ्या रथावरती ध्वज बनून राहीन. आणि यामुळे युद्धभूमीवरती अर्जुनाच्या रथावरती कपिध्वज होता. यावरून आपल्याला हे समजते की आपण कितीही कुशल असलो तरी भगवंतांच्या इच्छेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून जीवनात नेहमी गर्व नाही पण कृतज्ञता बाळगावी. हरे कृष्ण.